जर तुमचा जन्म अश्लेषा नक्षत्रात झाला असेल तर कधी ना कधी तुमच्या कानावर हे शब्द नक्कीच पडले असतील. अरे रे, अश्लेषा नक्षत्र, मग तर आयुष्यात खूप संघर्ष करावा लागणार. सतत कर्ज होणार, वैवाहिक जीवनात अडचणी येणार. सोशल मीडियावर सुद्धा या नक्षत्राबद्दल इतकी भीती पसरवली जाते की अनेक लोक स्वतःला विनाकारण दुर्दैवी समजू लागतात. पण खरंच असं आहे का? अश्लेषा नक्षत्र म्हणजे खरोखरच एखादा शाप आहे का, की यामागे काही वेगळंच शास्त्र दडलंय? आज आपण कोणतीही विधी न बाळगता पारंपरिक वैदिक ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांची अगदी सोपी आणि खरी उत्तरं शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये मी शैला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या मनातील भीती काढण्यासाठी आधी हे नक्षत्र काय आहे समजून घेऊया. वैदिक ज्योतिषात एकूण 27 नक्षत्रांचं वर्णन केलंय. चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा तो वेगवेगळ्या नक्षत्रातून प्रवास करतो. या 27 नक्षत्रावर आपली भारतीय पंचांग व्यवस्था आधारलेली आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 अंगांपैकी नक्षत्र हे अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. कारण यानुसार आपले अनेक धार्मिक विधी आणि मुहूर्त ठरवले जातात. आता अश्लेषा हे या 27 नक्षत्रांमधील 9वे नक्षत्र आहे. खगोलशास्त्रानुसार हे नक्षत्र कर्क राशीच्या 16°40' पासून 30° पसरलेलं आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे बुध, राशी ग्रह स्वामी आहे चंद्र आणि याची देवता आहे नागदेवता. तर याचं प्रतीक आहे वेटोळे घातलेला सर्प. आता अनेकांना प्रश्न पडतो की या नक्षत्राचं प्रतीक सर्प किंवा नागच का आहे, आणि इथूनच खरी भीती सुरू होते. पण मंडळी, भारतीय संस्कृतीत सर्प हे केवळ भीतीचं प्रतीक आहे का? तर नाही. आपल्या संस्कृतीत नाग म्हणजे अथांग ज्ञान, अफाट शक्ती, जागृत चेतना आणि कुंडलिनी शक्ती. जरा विचार करा, भगवान शिवाच्या गळ्यात नाग विराजमान आहे. भगवान श्रीहरी विष्णू साक्षात शेष नागाच्या शय्येवर विश्रांती घेतात. जर नागाचं स्थान आपल्या सर्वोच्च देवतांच्या जवळ असेल तर ते अशुभ कसं असू शकतं? म्हणून अश्लेषा नक्षत्राचा संबंध नागाशी असणं म्हणजे ते भीतीचं नाही तर एका गूढ ऊर्जेचं आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानलं जातं. चला आता तुमच्या मनातील सर्वात मोठ्या शंका दूर करूया. या नक्षत्रामुळे कर्ज वाढतं का? अनेक जण विचारतात, माझं अश्लेषा नक्षत्र आहे म्हणून माझ्यावर कर्ज आहे का? तर उत्तर आहे बिलकुल नाही. केवळ एका नक्षत्रामुळे कोणी श्रीमंत किंवा गरीब होत नाही. ज्योतिषात आर्थिक स्थिती पाहण्यासाठी कुंडलीतील 2रा, 10वा आणि 11वा भाव तसेच गुरु, शुक्र, शनी यांची स्थिती पाहिली जाते. कर्ज वाढण्यासाठी खरी कारणं कौटुंबिक गरजा, चुकीची गुंतवणूक किंवा व्यवसायातील तोटा ही सुद्धा कारणं असू शकतात, केवळ नक्षत्र नाही. आणि हो, बुद्धीचा स्वामी बुध असल्यामुळे या व्यक्ती कधी कधी अति विचार करून आर्थिक निर्णय घ्यायला उशीर सुद्धा करतात. इतकंच आहे. आता दुसरी गोष्ट, वैवाहिक जीवन सुखी नसतं का? तर असा कोणताही नियम शास्त्रात नाही. विवाहाचे सुख हे कुंडलीतील 7म भाव शुक्र आणि गुरु यावर अवलंबून असते. अश्लेषा नक्षत्रातील लोक थोडी अंतर्मुख असतात. ते भावना लवकर व्यक्त करत नाहीत. त्यामुळे जर संवादात कमतरता असेल तर गैरसमज होऊ शकतात. पण जर नात्यात विश्वास आणि संयम असेल तर त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय सुंदर असू शकते. आता तिसरा प्रश्न, करिअरमध्ये अडथळे येतात का? तर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या नक्षत्राच्या व्यक्ती कमालीच्या बुद्धिमान आणि विश्लेषक असतात. पत्रकारिता, लेखन, IT क्षेत्र, संशोधन, वैद्यकीय क्षेत्र, मानसशास्त्र आणि व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये या व्यक्ती खूप मोठी प्रगती करू शकतात. मेहनत आणि योग्य कौशल्याच्या जोरावर या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. आता या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे काही खास गुण आहेत, जसे त्यांची निरीक्षण शक्ती म्हणजे ऑब्झर्वेशन आणि स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते असंही सांगितलं जातं. त्यांच्याकडे एक उपजत अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन पॉवर असते. ते शांत राहून समोरच्याला सहज ओळखून घेतात. पण कधी कधी अतिविचार करणं, मनात गोष्टी साठवून ठेवणं किंवा प्रत्येक गोष्टीचे अतिविश्लेषण करणं यामुळे त्यांना मानसिक ताण येऊ शकतो. यासाठी त्यांनी दररोज ध्यान किंवा प्राणायाम करणं खूप फायदेशीर ठरू शकेल. आता अश्लेषा हे गंडमूल नक्षत्रांपैकी एक असल्यामुळे जन्मानंतर बालकाच्या कल्याणासाठी नक्षत्र शांती करण्याची एक जुनी परंपरा आहे. पण त्याशिवाय श्रद्धेनुसार तुम्ही दैनंदिन आयुष्यात पुढील काही सोपे उपाय सुद्धा करू शकता.
जसे श्री गणेशाची आराधना करू शकता. दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणा. बुध आणि गणपतीचा संबंध हा बुद्धीशी आहे. हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. करून पहा आणि अनुभव सांगा. दुसरा, बुध मंत्र. बुधवारी शांत मनाने ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शिवाची आराधना सुद्धा मनाला शांतता देते असं सांगितलं जातं. याच व्यतिरिक्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा हिरवे मूग दान करावे. आर्थिक शिस्त आणि सकारात्मक वाणी ठेवावी. जसे आपल्या उत्पन्नानुसार खर्च करावा आणि नेहमी नम्र आणि संयमी भाषा वापरावी. तर मंडळी, आपण अश्लेषा नक्षत्राबद्दल अनेक गोष्टी जाणून घेतल्या, पण शेवटी एकच प्रश्न उरतो. अश्लेषा नक्षत्र म्हणजे भीती की शक्ती? तर आजच्या काळात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ दिसतात. अश्लेषा नक्षत्र म्हणजे आयुष्यभर कर्ज, अश्लेषा नक्षत्र म्हणजे संसारात दुःख, अश्लेषा नक्षत्रात जन्म म्हणजे अशुभ, अशी वाक्य वारंवार ऐकायला मिळतात. परंतु जेव्हा आपण वैदिक ज्योतिष, पंचांग आणि पौराणिक परंपरेचा अभ्यास करतो तेव्हा चित्र काही वेगळं दिसतं. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. नक्षत्र हे तुमच्या जन्माचे एक अंग आहे, ते संपूर्ण भविष्य नाही. वैदिक ज्योतिषात भविष्य सांगताना केवळ नक्षत्र पाहिलं जात नाही, तर लग्न, चंद्र राशी, नवांश, ग्रहांची स्थिती, दशा, महादशा, अंतर्दशा, भाव, योग आणि ग्रहबल या सर्वांचा एकत्रित विचार केला जातो. म्हणून केवळ अश्लेषा नक्षत्र या एका आधारावर कोणाचं संपूर्ण आयुष्य ठरवणं योग्य नाही. आता गंडमूल नक्षत्राबद्दल बोलूया. अश्लेषा हे गंडमूल नक्षत्रांपैकी एक आहे, पण गंडमूल म्हणजे शाप असा अर्थ कोणत्याही प्रमुख ज्योतिष ग्रंथात स्पष्टपणे सांगितलेला नाही. पारंपरिक मान्यतेनुसार अशा जन्मानंतर नक्षत्र शांती करण्याची प्रथा आहे. आता ही शांती म्हणजे शिक्षाही नाही, तर नवजात बालकाच्या मंगल कामनेसाठी, कुटुंबाच्या मानसिक समाधानासाठी आणि ईश्वराचं स्मरण करण्यासाठी केलेला एक धार्मिक संस्कारच मानला जातो. भारतीय संस्कृतीत प्रत्येक संस्कारामागे एक सकारात्मक विचार आहे. आता नाग देवतांबद्दल जाणून घ्यायचं झालं तर अनेकांना सर्प म्हणजे भीती वाटते, पण भारतीय अध्यात्मात नागांचं स्थान अत्यंत उच्च आहे. भगवान शिवांच्या गळ्यात नाग विराजमान आहे. याचा अर्थ काय? तर शिव आपल्याला शिकवतात की ज्याची भीती वाटते त्यावर विजय मिळवता येतो. नाग म्हणजे नियंत्रित शक्ती आणि आत्मसंयम, निर्भयता आणि जागृत चेतना सुद्धा. भगवान विष्णू शेषनागावर शयन करतात आणि याचा संदेश असा की विश्वाचा आधार स्थैर्य, संयम आणि संतुलन आहे. समुद्र मंथनाच्या कथेत वासुकी नागाशिवाय अमृत प्राप्ती शक्य झाली असती का? यातून एक सुंदर संदेश मिळतो. जीवनात अमृतासारखे यश मिळवायचे असेल तर संघर्षाची दोरी धरावीच लागते. म्हणूनच अश्लेषा नक्षत्राचा नागाशी असलेला संबंध हा नकारात्मक नाही, तर आध्यात्मिक सामर्थ्याचं प्रतीक आहे. आता आर्थिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर काही प्रेक्षक विचारत असतात की माझ्यावर कर्ज आहे, मी अश्लेषा नक्षत्राचा आहे, हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे का? तर याचं उत्तर आहे, हे केवळ नक्षत्रावरून न सांगता ज्योतिषात धनयोग, ऋणयोग, व्यवसाय, उत्पन्न, खर्च, गुंतवणूक, भाग्य आणि कर्म याचा अभ्यास करूनच आर्थिक स्थितीचा विचार केला जातो. यासाठी आपण तज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत प्रतिकूल ग्रहयोग असतील तर आर्थिक चढउतार हे येऊ शकतात, परंतु त्यासाठी फक्त अश्लेषा नक्षत्राला जबाबदार धरणं हे योग्य मानलं जात नाही. त्याचप्रमाणे विवाहाबाबत सुद्धा अनेक गैरसमज आहेत. जसे अश्लेषा नक्षत्रातील व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखी नसते असं म्हटलं जातं. आता असा निष्कर्षही सार्वत्रिक नाही की वैवाहिक जीवन सुखी नसतं. वैवाहिक जीवनाचा अभ्यास करताना सप्तम भाव, शुक्र, गुरु, नवांश आणि दशा यांचा विचार सुद्धा केला जातो. मात्र पारंपरिक वर्णनानुसार काही व्यक्ती भावना व्यक्त करण्यात संकोच करतात आणि म्हणून त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. जर संवाद कमी झाला तर गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणून नात्यात विश्वास, संवाद आणि संयम यांना अधिक महत्त्व दिलं गेलंय. आता उपायांकडे वळूया. भारतीय परंपरेत उपायांचा उद्देश ग्रहांना घाबरणं नाही, तर मनाला सकारात्मक दिशा देणं हा आहे. श्रद्धेनुसार बुधवारी गणपती बाप्पांची पूजा करा. ओम बूम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. सोमवारी भगवान शिवाची उपासना करा.
नागपंचमीला नागदेवांचं स्मरण करून गरजू व्यक्तींना दान आणि नियमित ध्यान करा. हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे कदाचित तुम्हाला काही अनुभव सुद्धा येऊ शकतात. परंतु या सर्व उपायांबरोबरच शास्त्र एक गोष्ट स्पष्ट सांगतं की सत्कर्म हेच सर्वात मोठे उपाय आहेत. प्रामाणिकपणा, संयम, सत्य, कष्ट, दान याला पर्याय नाही आणि ईश्वरावरचा विश्वास सुद्धा याहून मोठा ग्रहशांतीचा मार्ग नाही. शेवटी एकच सांगेन की जर तुमचा जन्म अश्लेषा नक्षत्रात झाला असेल तर स्वतःला दुर्दैवी समजू नका, स्वतःला कमी समजू नका. कारण नक्षत्र तुमच्या आयुष्याची सुरुवात सांगते, शेवट नाही. तुमचे कर्म, तुमचे निर्णय आणि तुमची मेहनत त्याचबरोबर हवी असते ती ईश्वराची कृपा. हेच तुमचे भविष्य घडवत असतात. म्हणून श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा नाही.